एक मिनिट, हे काय? आज मी सकाळी बाहेर चाललो होतो तर तू म्हणालीस बटाट्याची भाजी करते आणि हे नाही, नंतर बेत बदलला. का? आणि मला सांगायचं ना, मी मधल्या 10 भाज्या सुचवल्या असता, बटाट्यावरनं डायरेक्ट शेपू. अरे सकाळी उत्तम जुड्या मिळाल्या म्हणून आणल्या. हो. कडकडून भूक लागलीये. शेपूची भाजी केली ना, मस्त. आणि मोनिकासाठी खास बासुंदी केली बर का. हो, आणि तिला आवडतात म्हणून अळूच्या वड्या सुद्धा केल्या. मला ना खरं विक्रांतचं कौतुक वाटतं. काय सुंदर मुलगी त्यांनी आपल्या घरामध्ये सून म्हणून आणली. काय गुणी आहे. एक सांगतो, आजपासून जेवणामध्ये तिच्या काय ते आवडीचं असेल ते बनेल. हा नानू मामा, त्या शेपूच्या जुड्या आणायचा गुन्हा तुम्ही केला तर भाजी तुम्हीच खा. हे पहा, तुम्हाला काहीही गोड मिळणार नाही. डॉक्टरांनी तुम्हाला गोड खायला मनाई केली. कळलं? अरे पण अन्याय आहे. असं कसं? अहो, कुणावर होतोय अन्याय? कुणावर होतंय? काय विचारते मी? कोणावर अन्याय झालाय? नाही आई, अगं काय आहे की विजय दादा म्हणत होता की शेपूची शेपला भाजी. आवडते शेपूची भाजी, तर माझ्या पानामध्ये अलकानी कमी वाढले, हा माझ्यावरती अन्याय आहे असं म्हणालो. अलका, आज हा फक्त शेपूचीच भाजी खाईल, हो की नाही रे? आज सगळं मोनिकाच्याच आवडीचं बनलंय ना? हो, अलका बहिणींनी तिच्या आजीला फोन केला होता, तिच्या आवडीचे पदार्थ कोणते त्याच्याकरता. पण कुठे ती? जिच्यासाठी हे सगळं केलं तिचा पत्ताच नाहीये. मग काय उपयोग? नाही, तिच्या मैत्रिणीकडे गेली ती, तासाभरात येणार होती. हो, मलाही म्हणाली होती ती. खरं म्हणजे एव्हाना यायला हवी होती. अजून कशी आली नाही? मला वाटलंच होतं उशीर होईल म्हणून, तरी मी तिला म्हटलं होतं लवकर ये. नाही थांब जरा, मी फोन करून बघतो. आलीच बहुतेक. मी बघते. हा, अगं बाई, आलीस का? ये. काय झालं? काय झालं ग? तुझ्या नाडीच्या ठोक्यांवरून तेव्हाच मला कळलं होतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि आता देखील तुझ्या नाडीचे ठोके स्पष्टपणे हेच सांगतायत की तू प्रेग्नंट आहेस. तुझ्या समाधानासाठी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करूया, बट आय एम डॅम शुअर ती टेस्ट पॉझिटिव्हच असणार. मला हे मूल नकोय. तुम्ही ठरवून काही होत नाही. तुमच्या मिस्टरांची आणि तुमच्या घरच्यांची कन्सेंट असल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. गेट आउट. काय झालं असेल? अशी विचित्र का वागते? मला मात्र विक्रांतचं वाईट वाटतं, बाकी काही नाही.
नाही म्हणजे काहीतरी बिनसलं असेल, कुणाशी तरी भांडण झालं असेल. आजवर दळवींकडे अशी आदळापट कोणी केलेली मला तरी आठवत नाही. वहिनी तू जाऊन बघ आधी काय झाले ते. गीता हो मी पण येते चल. अलका, तू जातेस का मी जाऊ वरती? नको नको, तुम्ही कशाला, मी जाते, मी बघते. हाय तायडू. ताई ताई काय झालं? काही नाही, सहज फोन केला होता मी तुला. ताई नक्की सगळं ठीक आहे ना? हो छान आहे सगळं. सगळे खूप छान वागतायत माझ्याशी, छान काळजी घेत आहेत. छान चाललंय सगळं. बाकीच्यांचं जाऊ दे ग, विक्रांत बद्दल बोल. म्हणजे सांगायचं नसेल तर नको सांगू, इट्स ओके. मानसी हा ऐक ना, ऍक्च्युली ना माझ्या मैत्रिणीचा एक प्रॉब्लेम आहे, सो तुझी हेल्प हवी होती. कोण ग? अगं सारिका. सारिका? कोण ग सारिका? तू नाही ओळखत तिला? ती माझ्या बॅच मध्ये होती. तिचा ऍक्च्युली जरा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे असा काही सिरियस प्रॉब्लेम नाहीये, पण आहे प्रॉब्लेम. बोल ना. तिचं आत्ताच लग्न झालंय आणि लग्नानंतर तिला कळलंय की ती प्रेग्नंट आहे. बर, मग? तिला हे बाळ नकोय. मग ते शक्य आहे ना? नाही ताई नाही. तू एक काम कर, मला नंबर दे तिचा, मी बोलते तिच्याशी. नाही नाही नाही, तू बोलायची गरज नाही अगं. ऍक्च्युली ती आय थिंक डॉक्टरांकडे गेली सुद्धा असेल. मला फक्त लक्षात आलं म्हणून मी तुला विचारलं, बाकी काय नाही. नाही अगं, ही केस साधी नाहीये ताई. मला माझ्या सरांकडे. इट्स ओके मानसी, इट्स ओके. ती बघून घेईल ना तिला जे काय करायचे ते. अगं बोलू दे ना मला तिच्याशी, फायदा तिलाच आहे. नाही होऊ शकत ना, मग राहू दे ना. नाही ताई, काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी आहे जे तू. तुला काय वाटतंय मानसी? मी लपवते काहीतरी तुझ्यापासून? अगं मी काहीच लपवत नाहीये. मानसी मी तुला परत फोन करते. हा बाय. बाय. आई तुम्ही सुरू करा, मी बघते. थांब गीते, काही जणांना कौतुक पचवता येत नाही. पुढच्या 2 मिनिटात ती जर खाली आली नाही तर मला माझ्या पद्धतीनं तिला समजवावं लागेल. काय झालं ग? आई बाबांची आठवण आली का? मग अगं कुणाशी भांडण झालं का? अगं सांग ना, काय झालं काय सांग. विक्रांत काही बोलला का? हे बघ काय झालं ते
माझ्याशी मोकळेपणाने बोल. सांग बघू काय झालं. आई काहीच मनासारखं होत नाहीये, काहीच नाही. अगं अगं काय झालं काय? सांग ना. नाही आई, मला काहीच बोलायचं नाहीये. तुम्ही प्लीज मला बोलायला भाग पाडू नका हो. माझ्याकडून काही अपमान झाला असेल, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही मला बोला, मला ओरडा, पण अगं अगं असं काय म्हणते? तू एक काम कर, तू तू थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल. हं मला नकोय खायला. अगं असं कसं? आज तर सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ केले. तुला माहितीये तुझ्या आजी आजोबांना फोन करून मुद्दाम विचारलं होतं, तुला आळूवडे आवडतात ना, बासुंदी आवडते ना, सगळं केलंय बघ. आणि बाळा अशी अशी चिडचिड घरात बरी नाही ग. त्यात पुन्हा आई चिडल्या तर नको बाई, नकोच ते. हे बघ, आमच्या हातून काही चुकलंय का? पाहिजे तर मी तुझी माफी मागते, पण खाली चल बाई. हो आई, तुम्ही कशाला रडताय? चला खाली जाऊया. चल चल. मोनिका, कुठे गेली होतीस तू? आम्हाला कळवायचंच ना, आम्ही सगळे वाट बघत होतो. नाही म्हणजे मैत्रिणीकडे गेली होतीस ना, बराच वेळ लागला नाही? कुठे राहते मैत्रीण? अरे नानू, तिला प्रश्न विचारून उगाच भंडावून सोडू नकोस. हे बघ, मी जाब नाही विचारत आहे, काळजी वाटते म्हणून विचारतोय. मधू, उद्यापासून पाहिजे तर हिला गाडी घेऊन जाऊ देत. तुम्ही सगळे थांबा. मला सांग बाळा, काय प्रॉब्लेम नाही ना तुझा? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. मी बोललीये तिच्याशी. अरे मग हे तिला सांगू देत ना. कुठे गेली होतीस? मोनिका, बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, या दळवींच्या घरातली सगळीच माणसं सद्गुणांचे पुतळे जरी नसले तर या घराला एक शिस्त लावलेली आहे. त्यामुळे या घरात कोणीही एकमेकांपासून लपवा छपवी केलेली मला चालत नाही. आणि तसं जर असेल तर या घराचे दरवाजे कायमचे उघडे असतात. ते बाहेरून आत येण्यासाठी नव्हे, तर आतून कायमचे बाहेर जाण्यासाठी. लक्षात ठेव. कळेल तुला हळूहळू. आणि लक्षात ठेव बाळा, आज हा जो तमाशा झालाय ना, तो शेवटचा. कारण मला मापात पाप आवडत नाही. आणि आता मला तू सांगच, असं काय घडलं की तुला घरात येऊन एवढी आदळआपट करावी लागली? कुठे गेली होतीस? सांग ना. तुला जरा पण धीर नाही का? जी, तू माझा कान धर. अगं धर. बोल. मॅडमना जायचं होतं शॉपिंगला. मग मी म्हणालो की
जरा थांब. आता हॉस्पिटलमध्ये त्या जराचे झाले 2 तास. मग मॅडम चिडल्या आणि मग आमच्यात जरा भांडण झालं आणि मॅडम वादळासारख्या निघूनच आल्या. आणि मला माहिती आहे तिने यातलं काहीही सांगितलं नसेल, कारण मला ओरडा बसेल. काय ग, असंच झालं ना? आता मला तुझा कान खरंच धरायला हवा. आणि एक लक्षात ठेवायचं, याच्या पुढे जास्तीत जास्त वेळ तिच्यासाठी द्यायचा. हो. तर नुसती माझ्याशी नाही, घरातल्या सगळ्यांशी गाठ आहे. कळलं का? हो. झालं समाधान? चला आता मॅडमची पण माफी मागतो कान पकडून. मुलीने ना जीव टांगणीला लावला होता. चला, सुटला ना टांगणीचा जीव. मग आता या प्रत्यर्थ आपण थोडी बासुंदी खाऊया काय? काय? हं? आज पहिल्यांदा माझ्या घरात मी खोटं बोललो, फक्त तुझ्यामुळे. आज पहिल्यांदा मला ऐकून घ्यावं लागलं, फक्त तुझ्यामुळे. आयुष्यात पहिल्यांदा खरं काय आहे हे माहीत असून सुद्धा मी गप्प बसलो, फक्त तुझ्यामुळे. विक्रांत, मी माझ्या मैत्रिणीच्या घरातून यायला उशीर झाला. काय म्हणाल्या डॉक्टर फडके? विक्रांत, मी फक्त त्यांच्याकडे. तू फक्त प्रेग्नंट आहेस की नाही ह्याची खात्री करून घ्यायला गेलेली नव्हतीस मोनिका. मी खरंच त्यांच्याकडे. तुला हवी असणारी गोष्ट होणार नाही. असं लेटर आणून देऊ डॉक्टर फडकेंचं? हो, गेले होते मी डॉक्टरांकडे, कारण तू माझ्या समोर दुसरा पर्यायच ठेवला नाहीयेस विक्रांत. जन्माला मृत्यू हा पर्याय असूच शकत नाही मोनिका. विक्रांत, हा फक्त तुझा इगो आहे. म्हण, तू ह्याला माझा इगो म्हण, पण मी ह्याला माझ्या प्रोफेशनवरची निष्ठा म्हण. विक्रांत, दिस इज अनबेरेबल. मला हे सगळं असह्य होतंय विक्रांत, प्लीज. त्रास मला पण होतोय मोनिका, पण म्हणून मी तुझ्यासारखा मूर्खपणा करत नाहीये. मूर्खपणा? मी काय मूर्खपणा केला विक्रांत? मी जर वेळेवर आलो नसतो तर आजीला काय उत्तर देणार होतीस तू? मी अगं, वेड्यासारखं प्रेम करतात या घरातली माणसं तुझ्यावर. आज त्यांनी तुला विचारलेले प्रश्न संशय म्हणून नाही, काळजी म्हणून विचारले होते. आज तुझ्या एका चुकीमुळे काय झालं ते कळलं तुला. तुझी एक चूक किती महागात पडू शकते याचा अंदाज नाहीये तुला. सो पुन्हा मला या घरात तमाशा नकोय, कळलं? बरोबर बोललास तू विक्रांत. बरं झालं आज हे घडलं.
मला जे हवंय ते मिळवण्यासाठी उगाच मी गावेंडले. सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम मला काय काय मिळवून देणार आहे याचा अंदाज खरंच तुला नाहीये विक्रांत.